आपण रोज इतका सारा डेटा वापरतो, पण हा सगळा डेटा एकसारखा असतो का? नाही. आता आपण पाहणार आहोत स्ट्रक्चर्ड डेटा आणि अनस्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे नेमकं काय. समजा तुमच्याकडे एक लॅपटॉप आहे, त्यात ग्राहकांची नावं, फोन नंबर, ईमेल, ऑर्डर नंबर हे सगळं टेबलमध्ये नीट मांडलेलं आहे. पण त्याच लॅपटॉपमध्ये व्हॉट्सॲप चॅट्स आहेत, इंस्टाग्रामच्या कमेंट्स आहेत, फोटोज आहेत, व्हॉइस नोट आहे. हे सगळं उघड उघड विस्कळीत रूपात आहे. तर इथेच आहे खरा फरक स्ट्रक्चर डेटा आणि अनस्ट्रक्चर डेटा. आता स्ट्रक्चर डेटा म्हणजे नेमकं काय? तर जो डेटा रोज आणि कॉलम्समध्ये नीट मांडलेला असतो, जसं एक्सेल शीट किंवा डेटाबेस, उदाहरणार्थ नाव, फोन नंबर, ईमेल, शहर, सगळ्या रकान्यांनी जागा ठरलेली आहे. म्हणून हा डेटा स्टोअर करायला सोपा आहे, सर्च करायला सोपा आहे, ॲनालिसिस करायला सोपं आहे. बॅक ऑफिस, ERP, CRM सिस्टीम या सगळीकडे असा स्ट्रक्चर डेटा वापरला जातो. या उलट अनस्ट्रक्चर डेटा म्हणजे नेमकं काय? तर अनस्ट्रक्चर डेटा म्हणजे ज्याचा ठराविक फॉर्मॅट नसतो. व्हॉट्सअप मेसेज, इंस्टाग्राम कमेंट, फेसबुक पोस्ट, फोटोज, व्हिडिओज, व्हॉइस नोट्स हा डेटा मोकळ्या स्वरूपात असतो, क्लासिफाय करायला कठीण असतो, रोज कॉलम्समध्ये बसत नाही. AI ते नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, इमेज रेकग्नायझेशन, स्पीच ॲनालिसिस याचा वापर करून डेटाला अर्थ देते. स्ट्रक्चर डेटा म्हणजे काय? तर नीट मांडलेला, रोज आणि कॉलम्समध्ये असलेला, डेटाबेस फ्रेंडली असा डेटा. तर अनस्ट्रक्चर डेटा म्हणजे काय? मोकळा डेटा, मेसी डेटा, टेक्स्ट, इमेज, व्हिडिओ, ऑडिओ यासारखा डेटा म्हणजेच अनस्ट्रक्चर डेटा.